ठाणे महानगरपालिका सरळ सेवा भरतीचं डिटेल नोटिफिकेशन आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय काय कागदपत्र लागतील, एक्सपिरियन्स कोणत्या कोणत्या पोस्टसाठी लागेल, किती लागेल, GNM BSCसाठी ते बघून घेऊया. हे डिटेल नोटिफिकेशन आहे ठाणे महानगरपालिकेचं गट क ड सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात. ठीक आहे, ठाणे महानगरपालिका गट क ड संवर्गातील सरळ सरळ बघा 1773 पदाकरिता अर्ज एक्झाम होत आहे. ते आता फॉर्म कधीपासून चालू होणार आहेत? 12 तारखेपासून फॉर्म चालू झाले आहेत आजपासून ते 2 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. तुमचे काही डॉक्युमेंट्स वगैरे नसतील तर काढून घेऊ शकता त्या टायमिंगमध्ये. तर आता बघा ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्टसाठी सेवा संवर्ग दिले, इथं पदनाम दिलेलं आहे, वेतन स्तर वगैरे. त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या पदाच्या जागा आहेत. लिपिक आहे, लिपी टंकलेखा, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, प्रदूषण चालक, यंत्रचालक. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण स्टाफ नर्सचे जे आहेत मी तेवढे सांगतो, बाकी ऑदर कॅडरचे कोणी असेल ते बघून घेऊ शकता. इथे आहे आता बघा परिचारिका जी शाळा इथे 3 जागा आहेत. त्याच्यानंतर मेन जे आहे ते बघा हे नर्स अँड मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स 13 टोटल 457 आणि ते पहिल्याच्या 3 तर जवळपास 460 जागा आहेत स्टाफ नर्ससाठी. तर भरपूर मोठी भरती आहे. त्याच्यामध्ये बघा आता आणखीन ऑदर कॅडरचे पण आहे, ECG टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, ब्लड बँक थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, पल्मनरी लॅक्टेशियन, त्याच्यानंतर डेप्युटी लायब्रेरियन, आर्टिस्ट, भरपूर वेगळ्या पदाचे आहेत. कोणी ऑदर कॅडरचे असेल बघून घेऊ शकता. तर असं सर्व पदांचे मिळून 1773 आहे. त्याच्यापैकी आपल्या स्टाफ नर्सच्या जवळपास 460 जागा आहेत 1773 पैकी. ओके, चला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचं जे वेळापत्रक आहे ते आता मी सांगितलं तुम्हाला. अर्ज सादर करण्याची कालावधी 12 ऑगस्टपासून फॉर्म चालू झाले तर 2 सप्टेंबरपर्यंत आहेत. आणि तुमचं पेमेंट भरण्याची लास्ट डेट पण तीच आहे, 2 सप्टेंबरपर्यंत तुमचं पेमेंट वगैरे भरून सर्व फॉर्म सबमिट झालेला पाहिजे. त्याच्यानंतर हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या 1 आठवडा आधी येईल. आणि त्याच्यानंतर काही टेक्निकल समस्या असेल, तुम्हाला तांत्रिक समस्या काही उद्भवली फॉर्म भरताना, तर इथं नंबर दिलेला आहे, ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर काही जाहिरातीमधल्या बाबीसंबंधी काही विचारणा करायची असेल तर त्याचा हेल्पलाईन नंबर हा दिलेला आहे. काय फोन तर काही उचलत नाहीत, पण बघा दिलेला आहेत नंबर, काही अडचणी आल्या तर त्याच्यावर कॉल करू शकता. त्याच्यानंतर इथे वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही आपला ईमेल ID दिलेला आहे, त्याच्यावर मेल पण करू शकता. चला, परीक्षा शुल्क किती आहे? परीक्षा शुल्क बघा आता ह्याच्यामध्ये खुल्यासाठी आहे 1000 आणि अनाथ मागास प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी आहे 900 रुपये. ओके, तर त्याच्यानंतर आता एज क्रायटेरिया वगैरे. आता स्टाफ नर्ससाठी काय क्रायटेरिया बघू. आपला 24 नंबर लावतो ना. चला, त्याच्यामध्ये हां बघा स्टाफ नर्स अँड मिडवाईफ. आता हे S13 याच्यामध्ये टोटल 460 पद आहेत. आता हे सर्व डिवाईड करून इथं त्यांनी दाखवलेलं आहे. याच्यामध्ये डिटेल तुम्ही बघू शकता की सर्वसाधारणमध्ये किती आहेत, वजामध्ये किती आहेत, भूकंपग्रस्तला, प्रकल्पग्रस्तला किती आहे, ओपनमध्ये किती, सर्वसाधारण किती. तर याच्यामध्ये डिटेल दिलेले आहेत. ठीक आहे, थोडं खालच्या पेजवर पण आलेलं आहे. इथं 460 पेजच्या जवळपास आहे हे सर्व बघू शकता. आता अर्हता आणि पात्रता काय स्टाफ नर्ससाठी बघा. याच्यामध्ये क्लिअर सांगितलं की महाराष्ट्र राज्य शासनाने सोडून द्या, सरळ HSC 12वी झालेली पाहिजे, हे तर असेल सर्वांचं. त्याच्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ म्हणजे GNM. त्याच्यानंतर BSc नर्सिंग असल्यास प्राधान्य असं लिहिले. बघा आता काही जणांचा मला क्वेश्चन आला होता, सर आता प्राधान्य म्हणजे त्यांना प्रायोरिटी देतील का, त्यांचं सिलेक्शन करतील का? तसं काहीच नाही. ठीक आहे, ही सरळ सेवा आहे. सरळ सेवेमध्ये काही फरक पडत नाही की प्राधान्य वगैरे जे असते ना, ह्याला काही लक्षच द्यायचं नाही, हे पॉईंट सोडूनच द्यायचा. प्राधान्याला काही घेणं देणं नाही इथं, कारण ही सरळ सिलेक्शन कशावर होणार आहे, तुमचं मार्क्स होणार आहे. समजा एखादा BSc कॅन्डिडेट ज्याला 140 मार्क आहेत आणि GNMवाला 150 आहेत, तर काय 150वाल्याला सोडून देऊन 140वाल्याला थोडी सिलेक्ट करणार आहेत ते, BSc आहे म्हणून काही फरक पडत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं हे प्राधान्यवाले जे आहेत ना, हे जस्ट इंटरव्ह्यूला वगैरे कामाला असतं. ह्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेससाठी, परमनंटसाठी ज्या भरती आहेत सरळ सेवा वगैरे, तर ह्या प्राधान्याने काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे हे सरळ सोडून द्या, काही फरक पडत नाही. तुमचं GNM असेल किंवा BSc असेल, ठीक आहे, दोन्हीपैकी कोणताही चालतं, काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन तर पाहिजेच. त्याच्यानंतर शासकीय नियम, शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था 3 वर्षाचा अनुभव. बघा आता हे सर्व डिपार्टमेंटनं आता आधी नव्हतं स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, पण कॉर्पोरेशननं आता कंपल्सरी केलेलं आहे. सर्वच कॉर्पोरेशननं तुम्ही आता जेवढ्या पण होत आहेत बघितलं असेल, एक्सपिरियन्स कंपल्सरी केला आहे. आता काही जण म्हणते सर एक्सपिरियन्स नाही, मग तरी पण फॉर्म भरता येईल का? नाही भरता येणार तुम्हाला फॉर्म, कारण 3 वर्ष एक्सपिरियन्स हा त्यांनी प्राधान्य वगैरे असं काही दिलेलं नाही, तो कंपल्सरी दिला आहे.
की कंपल्सरी आहे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजेच. त्याच्याशिवाय तुमचा फॉर्मच पुढे नाही जाणार. ठीक आहे. जर कोणी म्हणत असेल की सर नंतर बघू फॉर्म तर भरतो, नाही तुम्हाला फॉर्मच भरता येणार नाही, कारण ते फॉर्मच पुढे नाही जाणार जोपर्यंत तुमचा 3 वर्षाचा तुम्ही एक्सपिरियन्स तिथं फॉर्ममध्ये भरणार नाही, तोपर्यंत तुमचा फॉर्मच पुढे जाणार नाही. ओके. चला, मराठी भाषेचं ज्ञान हे तर कॉमन पॉईंट आहे, ते राहिलेच. चला, आता हे अदर कॅडरचे आपण क्रायटेरिया डिटेलमध्ये आणि वॅकन्सी दिलेले आहेत. आता हे खूप मोठं 60 पेजचं PDF आहे, तर जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेवढेच मी फक्त एक्सप्लेन करतो डायरेक्ट. आता ओके. आता एक कॉमन पॉईंट आहे की तुमचा सर्व डाटा वगैरे ऑनलाईन भरायचा, फॉर्म ऑनलाईन भरायचे. काही चुकीची माहिती वगैरे आढळली तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. त्याच्यानंतर मूळ कागदपत्र तपासणी, म्हणजे तुम्ही फॉर्म भरला म्हणून झालं असं नाही, तुमचं DVच्या वेळेस ते सर्व मॅच झालं पाहिजे, नाही तर परत तुमच्यावर ॲक्शन होईल की जर तुम्ही काही खोटी माहिती वगैरे भरली तर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वयोमर्यादा. बघा, एजचा क्रायटेरिया काय की किमान 18 वर्ष. ठीक आहे, ही 18 वर्ष तर किमान सर्वांचं राहील. आता एज किती पण भरू शकता, अराखीव खुला बघा 38 वर्षापर्यंत, आणि जे मागासवर्गीय आणि अनाथ दुर्बल घटक आहेत त्याच्यासाठी 43 एजपर्यंत आहे. त्याच्यानंतर प्रावीण्य विभाग खेळाडू खुला असेल तर 43, मागासवर्गीय असेल तर 43 आणि दिव्यांग असेल तर 45. तर हे एजचा क्रायटेरिया. तुम्ही तेवढ्या याच्यामध्ये एजपर्यंत फॉर्म भरू शकता, काही अडचण नाही. ओके. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट आता हे खेळाडू आरक्षण. आता मी एकत्र सांगतो. आता समजा एक खेळाडू आरक्षण असेल किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा अर्थक्वेक असेल किंवा अदर कुठलं तुमच्याकडे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कुठलं असेल, तर कधी बघा फॉर्मची जी लास्ट डेट आहे ना, लास्ट डेटच्या आधी ते सर्टिफिकेट इश्यू झालेलं पाहिजे. तुम्ही नंतर काढतो वगैरे ते नाही चालणार. ठीक आहे. आणि खेळाडूचं पण तसंच आहे की तुमचं लास्ट डेटच्या आधी ना सर्टिफिकेट ते व्हेरीफाय झालेलं पाहिजे, तर तुम्हाला ते फॉर्म भरता येतं, नाही तर अदरवाईज तुम्ही ते फॉर्म नाही भरू शकत. जरी तुम्ही भरला तर ते DVच्या वेळेस तुम्हाला रिजेक्ट करणार, ते जर नंतर काढलेलं असेल सर्टिफिकेट तर. त्याच्यानंतर पासिंग क्रायटेरिया काय बघा, उमेदवारांची निवड होते गुणवत्तेच्या आधारित. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 50% आणि जे मागासवर्गीय आणि ही बाकी रिझर्व कॅटेगरीचे आहेत त्यांना 45% तेवढे मार्क्स तुम्हाला पासिंग क्रायटेरिया आहे, तेवढे कमीत कमी मिळाले पाहिजे एक्झाममध्ये, तर तुम्ही पास राहताल. त्याच्यानंतर नेक्स्ट, जर टाय ब्रेकर समान गुण असतील तर सगळ्यात पहिले जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य वगैरे असेल त्यांना प्रायोरिटी जाईल. त्याच्यानंतर आहे एजचा क्रायटेरिया, ज्याचं एज जे असतं त्याला प्रायोरिटी दिली जाईल. ओके. त्याच्यानंतर अर्ज अर्था एक कॉमन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे 12 तारीखपासून ते 2 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यानंतर परीक्षा. मग आता याच्यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल, प्रत्येकासाठी वेगळी परीक्षा राहील. परीक्षेसाठी मराठी, गणित, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ पर्यायी प्रश्न असतील. सदर परीक्षा दर्जा हा संबंधित पदाकरिता विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार आवश्यक राहील. आता याच्यामध्ये यांनी डिटेलमध्ये पोर्शन दिलेलं नाही आहे की तुमचा टेक्निकलवाला सिलेबस किती आहे, नॉन टेक्निकलवाला किती आहे, पण 60-40 हाच जवळपास रेशो राहतो कॉर्पोरेशनला. एकतर आता अदर सगळ्या परीक्षेला तुम्ही बघितलं तर 60 नॉन टेक्निकल होतं आणि 40 नर्सिंग होतं. फक्त नवी मुंबईला त्यांनी यावेळेस काय केलं, थोडं उलटं केलं होतं की 40 हे नॉन टेक्निकल आणि 60 हे टेक्निकल केलं होतं. ठीक आहे. तर कितीही झालं तरी पोर्शन हा 60-40 राहतो याला कॉर्पोरेशनला. ओके. तर बघा त्याच्यामध्ये त्यांनी पोर्शन असं एक्झॅक्ट दिलं नाही, पण सांगितले त्यांनी की मराठी, गणित, इंग्लिश, सामान्य ज्ञान. ठीक आहे, हे क्वेश्चन राहतील. त्याच्यानंतर प्रत्येक संवर्गाचे परीक्षेचे गुण 200 मार्काचे पेपर राहील. परीक्षेचा कालावधी 2 तास राहील, म्हणजे 120 मिनटं तुम्हाला राहील. आता हे फायरमॅनला वगैरे प्रॅक्टिकल असतं ते सोडून द्या, पण बाकी 200 गुण आणि 2 तास वेळ हा सर्व कॅडरसाठी सेम राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट, परीक्षा केंद्र वगैरे जे ठरवून दिलेलं आहे तुम्ही डिमांड करू शकता, तुम्ही प्रेफरन्स द्यायचं असतं, पण तिथं नाही मिळालं तर दुसरं पण मिळू शकतं. तर जेवढं लवकर तुम्ही फॉर्म भरताल तेवढं तुम्हाला तुमचे प्रेफर्ड जे सेंटर टाकताल तुम्ही ते तुम्हाला मिळेल. ओके. आता कागदपत्र काय काय लागतील ते बघू. कागदपत्र बघा, आता ह्याच्यामध्ये अर्जदाराची माहिती बरोबर असली, सोय घोषणापत्र, त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतेबाबतचे आता हे तुम्हाला फॉर्ममध्येच ऑलरेडी हे सर्व होईल. डिक्लेरेशन वगैरे तुम्हाला काही नाही, चेक बॉक्समध्ये फक्त चेक करायचं असतं, जे बॉक्स असतं त्याच्यामध्ये असं क्लिक करायचं, टिक होतं बस. त्याच्यासाठी काही तुम्हाला सेपरेट काही कुठलं सर्टिफिकेट भरावं लागत नसतं. ठीक आहे. आता एक तर काय तुमचा वयाचा पुरावा, तुमचं TC वगैरे, बर्थ सर्टिफिकेट त्याच्यावरून होऊन जाईल. त्याच्यानंतर आर्थिक
आता हे सगळे डॉक्युमेंट सर्वांना लागतील का? नाही. तुम्ही ज्या पोस्टसाठी इलिजिबल आहे, समजा तुम्हाला कास्टमधून भरताय तर कास्ट सर्टिफिकेट लागणार. तुमच्या कास्टला नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल लागणार. समजा SC ST कॅन्डिडेट आहे त्यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट लागणार. किंवा ओपनमधून कोणी फॉर्म भरणार आहे तर त्याला कॅटेगरी सर्टिफिकेट वगैरे लागणारच नाही. तर डिपेंड आहे ज्या त्या ह्याच्यावर की तुम्ही कशातून फॉर्म भरताय. तर काय काय डॉक्युमेंट्स आहे मी सांगतो, पण हे सर्वांनाच लागतील असं नाही. याच्यापैकी तुम्ही ज्याच्यातून फॉर्म भरता तेवढेच लागतील तुम्हाला. त्याच्यानंतर आर्थिक कोणाला EWSमधून भरायचं असेल त्याचं सर्टिफिकेट, कोणी रिझर्व कॅटेगरीतून भरत असेल तर कॅटेगरीचं तुमचं कास्ट सर्टिफिकेट, आणि तुमच्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल असेल तर NCL सर्टिफिकेट, जसं NT वगैरे कॅटेगरी आहेत त्यांना नॉन क्रिमिनल लागेल. त्याच्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असले तर त्याचा पुरावा, माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा, खेळाडू आरक्षण असेल तर त्याचा पुरावा, म्हणजे त्याचं सर्टिफिकेट ते पण व्हेरीफाय झालेलं, लास्ट डेटच्या आधी व्हेरीफाय झालेलं सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यानंतर अनाथसाठी त्याचं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर विवाहित स्त्रियांच्या नावाबद्दल, म्हणजे तुमचं नावामध्ये काही चेंजेस वगैरे असेल तर त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल, की तुम्ही नाव वगैरे चेंज केलं असेल तर, फिमेलसाठी मोस्टली. त्याच्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. हे तर ह्याच्या आधी पण मी भरपूर वेळेस टाकलेलं आहे ग्रुपवर. ते जस्ट काही नाही, तुम्हाला फक्त भरून द्यायचं असतं. की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कसं भरायचं ते पण मी सांगितलेलं आहे. डोमिसाईल हे पण लागेल कंपल्सरी. त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन, आता हा पार्ट टाईमचे कॅन्डिडेट नाही आहेत सध्या, कोणी असतील तर ते त्यांच्यासाठी आहे, पण तसा कोणी नाही आहे कॅन्डिडेट आपल्या स्टेटमध्ये सध्या कोणी पार्ट टाईमचा. त्या जागा व्हॅकंटच राहतात दरवेळेस. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, जे तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म भरताय त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल इन शॉर्ट, सगळं. ओके, चला. त्याच्यानंतर मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर झाल्यास, आता मोस्टली जर मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर होईलच तर हे नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला दिलेला आहे त्यांनी, तर नॉर्मलायझेशन होईलच त्याचं. ओके, चला. तर इतके पॉईंट आहेत. याच्या व्यतिरिक्त जर काही पॉईंट्स असतील, काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, ते जॉईन करून विचारू शकता. हां, आता याच्यामध्ये हा एक प्लस पॉईंट आहे बघा, की अजून याच्यामध्ये 80-20 नाही मेल फिमेलसाठी. तर असं काही नाही की 20%च मेलला आहे ते फिमेलला 80% आहे. तर सर्वांसाठी ह्या जागा आहेत. तर तो एक बेनिफिट आहे स्पेशली मेल कॅन्डिडेटसाठी. त्याच्यानंतर आणखीन एक याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते स्टेटमध्ये, याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे काही 100ला 100 क्वेश्चन असतील तेवढे अटेम्प्ट करून येऊ शकता. काही निगेटिव्हमध्ये जाणार नाही मार्क्स, ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग पण नाही याच्यामध्ये. ओके, चला. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जॉईन करून विचारू शकता. आणि फॉर्मचा तो एक सेपरेट व्हिडिओ बनवेन मी नंतर, फॉर्म कसा भरायचा. ओके.